हो, पोथी वाचन किंवा पारायण यासाठी मिळालेली एक दुर्मिळ संधी म्हणजे हाच 2026चा चालू असलेला अधिक मासाचा काळ, आणि तोही या अनीती आणि कुविचारांनी भरलेल्या कलियुगातल्या वेळेतच. हाच तो पिरियड किंवा कालावधी आहे असं मी म्हणेन, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या कन्फ्युज्ड मनाचं, सतत कंपॅरिझन करणाऱ्या त्या बुद्धीचं आणि एक प्रगतीचा, आशेचा किरण शोधणाऱ्या त्या आत्म्याचं टेक ओव्हर करू शकता. म्हणजेच त्याला योग्य दिशा देऊन पॉझिटिव्ह एनर्जी तुम्ही मिळवू शकता. पोथी वाचन म्हणजे फक्त अक्षर वाचणे नाही, तर त्या शब्दातील ऊर्जा आपल्या मनात उतरवणं. संसारी जीवाला वारंवार जन्म का मिळतो? तर वेद, भगवद्गीता यांच्या तत्त्वज्ञानानुसार त्यांच्या पठणानंतरच आपल्याला ते कळते की शुभ आणि अशुभ कर्मामुळेच जन्म पुन्हा पुन्हा होत राहतो. ज्ञानेश्वरी किंवा तुकाराम गाथा हे ग्रंथ वाचूनच त्यांना आलेले दिव्य अनुभव आपल्याला कळतात. ह्या धकाधकीच्या जीवनात ध्येय गाठण्याच्या त्या धावपळीत तुम्ही स्वतःला नेमकं कसं एनर्जाइज ठेवायचं ते आपल्याला नेमकं कळतं. कारण बघा ना, आजच्या काळामध्ये माणसाकडे पैसा आहे, मोबाईल आहे, सोशल मीडिया आहे, तरी सुद्धा मनस्थिती खराब, झोप लागत नाही, विचार थांबत नाही, नात्यामध्ये कटुता वाढते. आताच्या यंगस्टर्समध्ये तर डिवोर्सचं प्रमाण वाढत चाललंय, त्यामुळे आतून एकटेपणाही वाढतो आहे. अशा वेळी खरंच जर वेळात वेळ काढून थोडंसं पोथी वाचन केलं ना, तर ह्याच प्रॉब्लेम्सवरचे सोल्युशन सापडायला आपल्याला मदत होते, किंवा ते प्रॉब्लेम्स टेकल करण्याची किंवा हँडल करण्याची ताकद आपल्याला मिळते. कारण आपण जेव्हा रामायण, भगवद्गीता, गुरुचरित्र, शिवलीलामृत, देवी भागवत किंवा इतर कोणत्याही देवाची जेव्हा पोथी वाचतो आणि त्यावर श्रद्धा ठेवून असतो, तेव्हा त्यातली आपण काही कथा फक्त ऐकत नसतो, तर इनडायरेक्टली त्या महान थोर आत्म्यांचे विचार आपल्या चेतनाशक्तीमध्ये आपण उतरवत असतो. कारण शब्दांमध्ये शक्ती असते. जर एखाद्याने आपला अपमान केला तर त्याचे शब्द जसे आपल्या मनाला दुखावतात ना, तसेच हे पवित्र शब्द आपल्या मनाची उंची वाढवतात, आपली वैचारिक शक्ती प्रगल्भ म्हणजेच मॅच्युअर्ड करतात. आज बहुतेक लोक बघा मानसिक थकव्याने म्हणजेच एखाद्या गोष्टीचा विचार करून करून खूप त्रस्त आहेत. पण त्यांनी जर नियमित पोथी वाचन केलं तर मनामध्ये हळूहळू का होईनात पण बदल घडायला सुरुवात होते. एक म्हणजे आपले विचार शांत होतात. जेव्हा आपण रोज काही वेळ देवाच्या त्या शब्दांमध्ये राहतो, तेव्हा आपोआपच मनातले निगेटिव्ह विचार कमी कमी व्हायला सुरुवात होते. ते निगेटिव्ह थॉट्स कमी प्रमाणात यायला लागतात. कारण आपलं मन हे एका वेळी दोन मनस्थितीत राहूच शकत नाही. जर तुम्ही सतत मनामध्ये राग, भीती, तुलना यामध्येच जर राहिलात तर तुमचं मन तसंच बनून जातं. आणि जर ते सतत सत्य, भक्ती, सकारात्मकता ह्या ऊर्जेमध्ये राहिलं तर त्यांच्या जीवनात सुद्धा त्याच प्रकारचे सकारात्मक बदल घडायला सुरुवात होतात. दुसरं म्हणजे एन्झायटी आणि भीती कमी होते. ज्यांना पोथी वाचनाचा अनुभव आहे अशी अनेक लोक बोलताना आपण बघतो की पोथी वाचल्याने बघा कसं मन शांत होतं. कारण त्यावेळेला आपला मेंदू बाहेरच्या या गोंधळापासून दूर होतो, लांब होतो किंवा बाहेर पडतो. श्वास शांत होतो, हृदयाची धडधड संतुलित होते आणि मग मनही स्थिर होऊ लागतं. तिसरं म्हणजे एकाग्रता वाढते, जी आत्ता 1 मिनिटाच्या त्या रील्सवरती पण आपलं मन टिकत नाही, आपण लगेच ती स्क्रोल करून टाकतो. पोथी वाचनाने दररोज एकाच गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेट राहून वाचन केल्याने आपली फोकस करण्याची क्षमता वाढते. म्हणूनच पूर्वी गुरुकुलामध्ये मंत्र आणि स्तोत्र यांचे पठण करायला लावायचे. आता या पोथी वाचनाने आध्यात्मिक होणारे फायदे म्हणजे बघायचं झालं तर एक म्हणजे मन शुद्ध होऊ लागतं. मत्सर, राग, द्वेष, लोभ हा सगळा मनातला कचरा बाहेर टाकून पोथी वाचन म्हणजे एक प्रकारे मनाला स्नान घालण्यासारखं आहे. दुसरं म्हणजे देवाशी नातं जोडलं जातं. काही लोक बघा फक्त संकटातच देवाला हाक मारतात, अशा वेळेस फक्त देवाकडे धाव घेतात. पण आपण मात्र दररोज पोथी वाचन केल्याने आपण कामापुरतं देवाशी व्यवहार ठेवत नाही, तर त्याच्याशी रोजचा सुसंवाद साधल्याने त्याच्याशी आपण मनापासून जवळ जातो आणि मनाने नातं तयार करतो. आणि जिथे नातं तयार होतं तिथे कृपा आपोआपच होते. तिसरं म्हणजे घरातील ऊर्जा बदलते. ज्या घरात रोज मंत्र, पोथी, नामस्मरण होतं त्या घरात भांडणं कमी होतात. कारण शब्दांची स्पंदनं वातावरण बदलतात, वास्तुदोष नाहीसा होतो. म्हणूनच पूर्वी घरात सकाळी अभंग, आरती, श्लोक यांचा आवाज असायचा. या पोथी वाचनाचा शारीरिक फायदा म्हणजे मनावरचा ताण कमी होतो, झोप शांत लागते, कारण मन शांत झालेलं असतं. आणि मुख्यत्वे तर आवाजामध्ये सुद्धा आपल्या सकारात्मकता येते. रोज ते मंत्र किंवा पोथी पठण केल्याने आपले शब्द, आपले उच्चार यामध्ये बघा स्थिरता आणि एक वेगळ्याच प्रकारची ताकद येते. आणखीन म्हणजे सर्वात मोठा परिणाम तर आपल्या विचारांवर होतो. रोज वाचन करणारा माणूस बघा लगेच प्रतिक्रिया देत नाही, तो विचार करूनच बोलतो.
आपण भावनेने नाही तर विवेकाने योग्य अयोग्य याचा नीट विचार करूनच निर्णय घेतो, म्हणजेच डिसिजन पॉवर वाढते. कलियुगात म्हणायचं झालं तर सगळ्यात चांगलं कर्म म्हणजे पोथी वाचन. कारण आजकाल आपण बघतो मोबाईलमध्ये एका क्लिकवरती हजारो वाईट गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. इतकी निगेटिव्हिटी आजूबाजूला आपल्या पसरलेली आहे. अशा वेळेला जो माणूस सतत देवाचं नाव घेतो, नामस्मरण करतो किंवा वेळात वेळ काढून पोथी वाचन करतो, तो आपल्या आत्म्याचं ह्या आजूबाजूच्या निगेटिव्हिटीपासून जणू काही संरक्षणच करत असतो. आणि हेच ते मोठे पुण्याचे कर्म आहे. कारण याच निमित्ताने तुम्ही फक्त स्वतःलाच बदलवत नाही, तर तुमच्यामुळे आजूबाजूचं, तुमच्या घरातलं संपूर्ण वातावरण बदलत असतं. आता खूप महत्त्वाचा भाग किंवा खरा फायदा मी म्हणेन, अनेक संतांच्या जीवनात आपण ऐकलं असेल, त्यांनी जे बोललं ते खरं व्हायचं. मग तो शाप असेल किंवा आशीर्वाद, यालाच म्हणतात वाचासिद्धी. ती येते सत्य बोलण्याने, मन शुद्ध ठेवण्याने आणि सातत्याने पवित्र शब्दांचा जप करण्याने. जेव्हा एखादा माणूस रोज श्रद्धेने वाचन करतो तर त्याचे शब्द हळूहळू शक्तिशाली व्हायला लागतात. कारण त्याच्या शब्दांमध्ये स्वार्थ कमी आणि सत्य जास्त असतं. फक्त पोथी वाचूनच काही उपयोग नाही, त्याचबरोबर त्याच्याच जोडीनं तुमचं कर्म सुद्धा चांगलं असलं पाहिजे. जर तुम्ही एकीकडे पोथी वाचन करताय आणि एकीकडे खोटं बोलताय किंवा एखाद्याला फसवताय, दुखवताय किंवा अहंकार ठेवताय, तर त्या वाचनाचं फळ कमी होतं. देवाला शब्दांपेक्षा आचरण महत्वाचं आहे. म्हणून शक्य तितकं या पोथी पारायणाच्या काळामध्ये शक्य होईल तितकं सत्य बोला. कोणालाच मुद्दाम दुखवू नका. घरातल्या आई वडिलांचा, वडीलधाऱ्या माणसांचा आदर करा. अन्न वाया घालवू नका. एखाद्याची मदत करता आली तर करा. हेच खरं आध्यात्मिक जीवन आहे. ह्या कलियुगात जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा तेव्हा वेळ काढून एखादी पोथी, एखादं स्तोत्र किंवा संक्षिप्त पारायणाची पुस्तकं सुद्धा आज उपलब्ध आहेत, त्याचं वाचन करा. कारण या काळात लगेच आपलं मन विचलित होतं. म्हणून जितका जास्त वेळ या निगेटिव्ह कॉन्टेंटमध्ये न घालवता पोथी वाचनात घालवाल, तितका मनामध्ये तुमच्या प्रकाश पडेल. जितकी अधिक मेहनत तितकं अधिक फळ. देवाकडे केलेली कोणतीही गोष्ट कधीच वाया जात नाही. कधी कधी काही लोक म्हणतात, मी एवढी वर्ष पारायण केली, मी एवढ्या पोथ्या वाचल्या, पण कुठे काहीच फरक जाणवत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, बी पेरल्या पेरल्या लगेच झाड उगवत नाही, तर त्यात सातत्य, कन्सिस्टन्सी असावी लागते. आणि दुसरं म्हणजे प्रारब्ध. तुम्हाला काय माहिती की किती जन्मोजन्मींचं कुकर्म किंवा पाप करून आपल्याला हा जन्म मिळालेला आहे ते. त्यामुळे जोपर्यंत तो जुना हिशोब क्लिअर होत नाही किंवा चुकता होत नाही, तोपर्यंत तुम्हाला नवीन कर्माचं फळ लगेच कसं मिळणार. प्रारब्धाचे भोग तर खुद्द परमेश्वराला म्हणजे त्या श्रीराम प्रभूंना सुद्धा आणि श्रीकृष्णाला सुद्धा त्यांच्या जन्मामध्ये सुटले नाहीत, तर आपण त्यापुढे काय आहोत. हां, पण प्रामाणिकपणे आणि श्रद्धेने केलेली ती मेहनत, इतकीच पॉझिटिव्ह ऊर्जा आणि तिचं योग्य ते फळ योग्य ती वेळ आल्यावर नक्कीच तुम्हाला दिल्या वाचून राहत नाही. आणि ह्या अधिक महिन्यात तर सातत्याने पोथी वाचन केल्यावरती ही अंतर्गत प्रगती आपल्याला एकदम तीव्रतेने अनुभवता येते. आजची जनरेशन ही जास्त स्ट्रेसमध्ये आहे, त्यामुळे आधीपेक्षा ह्या पिढीलाच मी म्हणेन पोथी वाचनाची, नामस्मरणाची जास्त गरज आहे. जशी शरीरासाठी जिम महत्वाची आहे, तसंच मनासाठी पोथी वाचन ही एक प्रकारची मेंटल जिमच आहे मी म्हणेन. जितक्या लवकर सुरुवात तितक्या लवकर बदल. लोक म्हणतात नंतर करू, हे काय वय आहे पोथी पुराण करण्याचं. पण मनाची शांतता ही वय झाल्यावरची गरज नाही, तर ती आजकालच्या धावपळीच्या युगात तर सर्वात जास्त उलट मी म्हणेन महत्वाची आहे. आजच्या काळात एवढ्या घाई गडबडीच्या वेळेत, धावपळीच्या युगात पोथी पारायण किंवा वाचन करणं कदाचित सर्वांना जास्त टाइम कन्झ्युमिंग वाटेल, मान्य आहे. तरी पण मी म्हणेन त्यातल्या त्यात वेळात वेळ काढून जर फक्त हा महिना अधिक मास जर तुम्ही त्यासाठी अजिबात वाया न घालवता थोडीशी तुमच्या कामांची अरेंजमेंट करून ह्या पुण्यकर्मासाठी काढलात ना, तर मी म्हणेन पुढच्या 3 वर्षात सुद्धा कधीही पोथी वाचन करून मिळणार नाही इतकं पुण्य तुम्हाला या मासात मिळेल, ह्या महिन्यात मिळेल. तितकं अधिक पटीने पुण्य तुमच्या पदरी पडेल. आणि केलेलं पुण्य कधीच वाया जात नसतं. ते फक्त आपल्या वाईट काळात भल्या मोठ्या त्या वादळामध्ये आपल्याला तरुण नेणाऱ्या त्या नावेसारखं असतं. ते त्या क्षणी आपल्याला जाणवत नाही, पण तरी सुद्धा मी म्हणेन अशी पूर्वपुण्याईमुळे वाचलेली माणसं किंवा कुटुंब आपण आपल्या आजूबाजूला खरं तर बघतच असतो. म्हणून थोडा वेळ काढा, 2 पानं तरी वाचा आणि श्रद्धेने वाचा. कारण चांगला बदल सुद्धा अचानक होत नसतो, तर तो अशाच पुण्याईच्या साठ्याने तयार होत असतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.